आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। 3 ते 5 हजार लोकवस्तीच्या ग्रामपंचायत मध्ये आळसंद गाव प्रथम क्रमांकावर। सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील आळसंद ग्रामपंचायतीने राज्याच्या नकाशावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे। राज्यस्तरीय माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत 3 ते 5 हजार लोकसंख्या गटात आळसंद ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे। पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने आणि लोकसहभागातून राबवलेल्या उपक्रमांमुळे आळसंद या गावाने मानाचे स्थान मिळवले आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल खानापूर मतदारसंघाचे आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांनी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अभिनंदन केले आहे। आमदार बाबर म्हणाले, आळसंदसाठी ही ऐतिहासिक आणि अभिमानास्पद कामगिरी आहे। राज्यातील 3 ते 5 हजार लोकसंख्या गटात प्रथम येणे ही साधी बाब नाही। गट तट विसरून सर्व ग्रामस्थांनी एकदिलाने परिश्रम घेतले, त्याचेच हे यश आहे। या अभियानाअंतर्गत आळसंद ग्रामपंचायतीने पर्यावरणाच्या पंचमहाभूत तत्वांवर आधारित उपक्रम प्रभावीपणे राबवले। 2 एकर क्षेत्रात देवराईची निर्मिती, पर्यावरण पूरक ऊर्जेसाठी चार्जिंग स्टेशन, लोकसहभागातून जलसंधारण व भूजल पुनर्भरणाची कामे, तसेच स्वच्छता, वृक्षारोपण आणि शाश्वत विकासाशी संबंधित अनेक उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले। आज आळसंद गाव पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठरत आहे, राज्याच्या नकाशावर ठळकपणे झळकत आहे, असेही आमदार बाबर यांनी नमूद केले। दरम्यान खानापूर पंचायत समिती विभागात प्रथम क्रमांक पटकावत खानापूर तालुक्याच्या यशात मोलाची भर घातली आहे। या यशाबद्दल सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही कौतुक करण्यात आले आहे। पर्यावरण, विकास आणि लोकसहभाग यांचा आदर्श घडवणाऱ्या आळसंद ग्रामपंचायतीला बहुमान देऊन गौरविण्यात आले। खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाच्या दृष्टीने आज खूप मोठी ऐतिहासिक घटना आपल्या या तालुक्याच्या दृष्टीने घडलेली आहे। आळसंद हे गाव माझी वसुंधरा या स्पर्धेमध्ये राज्यामध्ये पहिलं आलंय। 3 ते 5 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये आळसंद प्रचंड मोठं कष्ट घेऊन माझी वसुंधरा ह्या राज्यामध्ये पहिल्या आल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। गेले 1 वर्ष झालं या अभियानामध्ये राज्यात पहिलं यायचा असा चंग आळसंदच्या सगळ्या ग्रामस्थांनी बांधला होता आणि ह्याच्यासाठी खऱ्या अर्थानं कष्ट घेतले तर ते आमचे सहकारी मित्र सरपंच अभिनंदन जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी, मग उपसरपंच असतील, ग्रामपंचायतचे सगळे बॉडी असेल, गावातले सगळे त्यांचे सहकारी असतील, सगळ्यांनी गट तट विसरून त्या अभियानामध्ये ताकदीनं भाग घेऊन गावाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग त्या अभियानामध्ये ज्या गोष्टींचा समावेश होता, मग 2 एकरामध्ये देवराई उभा करणं, चार्जिंग स्टेशन उभा करणं, सीड बँक तयार करणे, पाण्याचा व ताळेबंद आखणे, अशा अनेक क्रायटेरियावरती ही स्पर्धा पार पडली होती आणि खूप मोठं यश हे आळसंद गावाला मिळालंय। लोकसहभागातून जलसंधारणाची कामं करणं, वृक्षारोपण करणं, अशा अनेक आघाड्यावरती ही स्पर्धा पार पडली। आळसंद गाव प्रचंड मोठी एकी दाखवून ह्या गावानं एक खूप मोठं यश मिळवलंय। आज गाव राज्याच्या नकाशावरती आलंय। मी तमाम सगळ्या गावकऱ्यांचं, सगळ्या त्या कारभाऱ्यांचं मनापासून ठिकाणी अभिनंदन करेन। माझ्यासाठी मी ह्या भागाचा लोकप्रतिनिधी आहे, त्यांना खूप मोठं यश त्या लोकांनी मिळवलं, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीने आळसंद गावचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन। मी दुसरं अभिनंदन करेन खानापूर पंचायत समितीचं। खानापूर पंचायत समितीचे BDO साहेब, त्यांचा सगळा स्टाफ, त्यांचे सगळे HOD, या सगळ्यांचं मी तालुक्याच्या वतीने अभिनंदन करेन। माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये आपल्या पंचायत समितीनं विभागामध्ये पहिला क्रमांक पटकावला। मी 10 वर्ष ह्या पंचायत समितीमध्ये कामकाज केलंय। यशवंत पंचायत अभियानमध्ये ही पंचायत समिती राज्यात पहिली आली होती। त्याच पद्धतीनं काम करत घेऊन अगदी प्रशासकीय काळामध्ये अत्यंत चांगला कारभार ह्या सगळ्या मंडळींनी केला आणि त्याचं फलित म्हणून मला असं वाटतं की यशवंत पंचायतला पण ही पंचायत समिती विभागात पहिली आले, राज्यात पहिली येण्याचं मला अपेक्षा आहे। पण माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये सुद्धा खानापूर पंचायत समिती विभागात पहिली आल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन। तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी अभिमानास्पद आणि माझी छाती अगदी अभिमानानं भरून येईल असं काम केल्याबद्दल मी तमाम आळसंदकरांचं आणि खानापूर मधल्या सगळ्या नागरिकांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।